श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरामधील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत झाली असून दर्शनासाठी मंदिरे खुली करण्यात आली आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिर जतन तसंच संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत जीर्णोद्धार आणि संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या श्री व्यंकटेश्वर मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, श्री काशी अन्नपूर्णा मंदिर तसंच कचेरीजवळील श्री मारुती मंदिर येथील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा उत्साहात पार पडली। त्यानंतर ही सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली असून मंदिरांमधील नित्योपचार पूर्ववत सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आला। यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे तसंच हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर उपस्थित होते। याचबरोबर व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्या हस्ते सपत्नीक पूजा झाली। प्राणप्रतिष्ठेचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर श्री व्यंकटेश, श्री महालक्ष्मी, श्री काशी अन्नपूर्णा तसंच श्री मारुती मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। या सर्व मंदिरांमध्ये पूर्वापार परंपरेनुसार नियमित नित्योपचार सुरू करण्यात आले आहेत। यावेळी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी तसंच पांडुरंग दशपुत्रे उपस्थित होते। या प्रसंगी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी अधिक माहिती दिली।